पुरुषात काढी थोडी हरी रे हरिनामाची गोडी नाव मोठ लक्षण खोट दिसतो तसा तो नसतो अंधार दिव्याच्या खाली म्हणून माणूस हात फसतो आंधळ्याच्या हाती दिले हिरे मोती पारवत्याची होई का आणि कुत्र्याची शेपटी नळीत घाला सरळ कधी होई नामाविन मुख सर्पाचे ते बिळ पोरगो पहिली बारीक तुम्ही खूप चांगली केलं पण दुसऱ्या बारीक जर काही तारकाड लावलास ना ते चुटकी सांगण्यापेक्षा ना तुम्ही सांगता ना माझं आपलं अनुकरण करतात मग डोंबिवली असेल जी तरुण पिढी आहे ना तर तुमचं अनुकरण हे जोक सांगून नाही होत लक्षात घ्या ते परिस्थितीचे जोक सांगण्यापेक्षा एक चांगलं जर काही देवादेवाचं सांगितलं असतं ना तर आजची बारी खूप छान झाली असं मी म्हटलं असतं आणि तुम्ही जे काय बोमाटतास ना देवाशपथ घराकडे एकदा ठीक आहे उंच ठीक आहे पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कानठळे बसले ते शांततेत बसाच सुद्धा दिलाच नाही लक्षात घ्या बोलू घेता माझं पण बोलू घेतो मी किती बोलू शकते ना त्याचं तुम्ही अंदाज पण बांधू शकत नाही पण एक ठराविक लेवलपर्यंत चुटकी आम्ही सांगणं हल्ली बंद केलेलं आहे घाणेर ते घाणेरडे चुटके परी परी जाऊ दे आपण तेवढं काही बोलूया नको तो त्यांचा विषय आहे प्रत्यक्षात पण तुम्ही ठीक आहे छान बारी झाली पुन्हा एकदा मंडळावर सुद्धा आणि तुम्ही आता वेळ घेतला भारूड वेळेवर सुरुवात केलं असतं ना तर अजून लोक थांबले असते लक्षात घ्या आणि तो बारीक त्या पद्धतीत आलं असतं कंप्लेंट मुंबईची हे बिल्डिंगवाले लोक कंप्लेंट काय करतात ते आज समजलं तुझ्यासारखं बॉम्ब टाकला सुद्धा का त्यांच्या घराकडे सुद्धा झोप येणार ना नाईलाच होता त्यांचं म्हणते पोलीस स्टेशनला फोन करतात की ह्याची बारी बंद करा म्हणून कोणाची नाट नाही मोडणार मालवणी माणूस बरोबर लक्षात घ्या आपण आपली नाट मोडून घेतो प्रत्येकाला लक्षात ठेवायचं पण तुम्ही वेगवेगळ्यावर गाणी म्हटलं म्हणून मी सुद्धा एक घेतोय गाणं नको शेला तो काय विषय 2 मिनिटात तू खेळा 2 मिनिटात संपू शकते पुरं कारण माणूस गर्भश्रीमंत शायनिंगसाठी हव्यात करेल बघा हात बघा ह्या माणसात तुमच्या माहितीसाठी सांगते त्या संदीप लोके बुवा चांदीचं ब्रेसलेट दिले ना आणि संदीप पुजारी बुवा को दिले ना माका वाटलं आज दे दसरा म्हणून आमचं काय काय आम्ही नाही 5 मिनिटं बस मी संपवतो त्या विषयाने थोडा ठीक आहे जरा गोड ऐका गाणं म्हटलं ना बुवा तर ते समोरच्या हृदयापर्यंत इथपर्यंत गेलं पाहिजे ना म्हणजे मी काय मोठं गायक नाही पण तुमका एक लक्षात घ्या मी मोठं असेल तुमच्यापेक्षा माझं सल्लो ऐकत नाही सगळी गाणी जी उंच घेतात ना कानठळे बसतात लोकांचे देवा शकत या सरस्वती स्मरून सांगते तुमचा आवाज खूप छान संदीप लोकेसारखा आवाज आहे त्याच्याबद्दल वाद नाही सलाम तुमचा आवाज आहे पण तुम्ही जर काय म्हणते काय ह्या वय आपण तो जोक सांगायचे मी पण असं सांगू शकतो ना परवा माझ्या मित्राचा विषय सांगतोय त्याचं बापू सांगलो मित्र तो माझ्या एक थेट डोळ्यात सुरू होता काही वर्षापूर्वी आव सोडा कारण माझा मित्र जो होतो आव सोडा एक थेट येऊन नाही अचानक धाव गेलो एक थेट येऊन नाही पण त्या दिवशी 15 दिवसापूर्वी त्याची आई वारली ना तर पहिल्या दिवसापासून रडायला सुरुवात केली तो 13 दिवस रडत तो थांबत नाही मी म्हटलं इतके झाला काय म्हणून मी त्याला विचारले तुझी आई गेली तुझं बाप गेलो तुझं भाऊ गेलो तर एक तुझ्या डोळ्यातून थेट नाही तुझी बायको गेली तुमका उपयोगी पडत होते तुमची बायको गेली जोक्स उपयोगी पडत तर तुम्ही 13 दिवस रडले असतो तर म्हणालो माझं बापूस वारलो तेव्हा म्हातारे माणूस एक माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगत अरे तुझा बाप गेला तर काय झाला तुझ्या बापाच्या जागेवर मी माझी आई गेली तर म्हाताऱ्या बायका येईल आणि सांगितलं तुझी आई गेली तरी काही नाही तुझ्या आईच्या जागी मी आहे पण माझी बायको गेली तर 13 दिवस एक बाई येऊन पुढे सांग की बायकोची जागा बाप घेतलात ना मग आपले पण मागताय बस आणि याचा खाजव मी याच्यात मी माझ्यातलो फरक करणार नाही माझा मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए
तेरे बिना ये जीना ये दिन कभी नाए तेरे संग जीना यहाँ तेरे संग मरना यहाँ यार नहीं दुनिया तेरा मेरा प्रसंग आला आणि मदतीचं आवाहन केलं तर संजय गोवरचं एक नंबरला नाव त्यांच्यासाठी जोरदार खेळायला आणि असं प्रसंग कुठल्या भजनी गोवर येऊ नये म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो पैसे विषयचं काय नाही मग आता महाराष्ट्रामध्ये त्यांनी 1 रुपया पण घेतला नसेल एका नारळावर खुश होणारा माणूस होतो तरी माणूस काय हो तेच सांगतो म्हणजे तुम्ही सांगायच्या अगोदर मी सांगितलं हे आमचे भाऊजी सांगतोय बघा हे आमचे वडिलांचे म्हणजे भाऊजी आमचं नाही आमचं नाही संदेश गेलं यांच्याकडून पुन्हा मला पारितोषिक बनलेले नाही आहे कार्यक्रम भरपूर आहे बुवा पण आहे माझा का कार्यक्रम थोडे कमी आहेत म्हणजे आजच्या घटनावर तुमचं समजलं ना सगळे राग जो काढला या गाण्याचा चिंतक ठीक आहे चांगली गोष्ट आहे चांगले कार्यक्रम करतात आवाज सुद्धा खूप छान आहे पण माझं समजून ऐका फक्त सगळी हा म्हणजे ऐका चांगलं गाणं म्हटलं ना बुवा भाव माझा सगळे कोणाचे कार्यक्रम ते एकटे पोचतो मी एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतो दोन घेतोय पुन्हा एकदा आपल्या मंडळाच्या शिस्तीबद्दल मी खरोखर सांगतो तुम्हाला हे तुमच्या तोंडावर नाही अतिशय मस्त तुमचं नियोजन आहे एकदा तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा गरज आहे
त्या सावंत साहेबांनी ना तुमका जवळजवळ मी ट्रेनमध्ये बसल्यापासून आता झोपून देऊ इतकी त्यांची फोन वेळेवर या वेळेवर या मी नाही वेळेवर पण मंडळी थोडंसं उशीर झालं पावसामुळे अर्थात झाला तो विषय.